स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही थेट उतरलेले असतो. बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे जे जे ओबीसीच्या ठिकाणी उभे राहतील त्यांना बायकॉट करणार. ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं, ओबीसीनी फार तर SC ST ला मतदान करायचं. मला 1.5 दिवस त्या पंडिताच्या माणसांकडून फोन, शिवीगाळ, तो येऊन दाखव, तुझा पायच काढतो, अशा पद्धतीचं त्यांनी 1.5 दिवस मला हरॅश केलं. अगदी आमच्या मॅडमने सुद्धा कॉल आले. पण पवार फॅमिली सांगते की घरामध्ये पदं वाटून घ्या, सत्तेमध्ये आलटून पालटून बसा. स्वतःच्या कुटुंबाकडे 300-400 संस्थांचं अध्यक्षपद किंवा डायरेक्टरशिप ठेवणं हे कशाचं लक्षण आहे? त्याचा कधीतरी अभ्यास म्हणून रोहित पवार, सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू, कसा उत्कृष्ट संसदपटू कुठल्या कारणाने दिला मला माहिती नाही, कारण ज्यांना सोशल जस्टिस माहिती नाही, का आरक्षण दिलं गेलं आहे ओबीसीला, हे जर उत्कृष्ट संसदपटूला माहित नसेल तर सेम दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या ओबीसीचं. त्यांच्याकडनं म्हणजे जरांगेंकडनं असा दावा केला जातोय की हो आता आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी दावा हा GR येण्याच्या अगोदरही केलेला होता. 58 लाख नोंदीद्वारे मराठे कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसीमध्ये घुसलेले आहेत. आणि मुळात आताचा जो GR आलाय तो GR ही जी प्रक्रिया आहे कुणबी सर्टिफिकेट काढून ओबीसीमध्ये जाण्याची, ही प्रचंड फास्ट होणार आहे. त्याचं कारण असं आहे की लोकल बॉडीजमधल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये ओबीसीचं असलेलं रिझर्वेशन, आणि गाव आमचं आहे, गावात प्रतिष्ठा आमची आहे, पण गावात ओबीसीचा माणूस झेंडावंदन करतोय, SC STचा माणूस झेंडावंदन करतोय, ही जी एक भावना आहे. जरांगेंना शिक्षण आणि नोकऱ्यातल्या रिझर्वेशनचं काहीही पडलेलं नाही. जर त्यांना शिक्षण आणि नोकऱ्या या गोष्टीवरती जर त्यांना त्यांच्या आंदोलन फोकस करायचं असतं तर त्यांनी SCBC स्वीकारलं असतं, EWS स्वीकारलं असतं, पण त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना इंटरेस्ट कशामध्ये आहे तर ओबीसी आरक्षणामध्ये आहे. कारण ओबीसी आरक्षणामध्ये येण्यानं त्यांना सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत, नगरसेवक, झडपी मेंबर, पंचायती मेंबर, सभापती, उपसभापती या पदामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. आणि हे राजकारण टोटली पॉलिटिकल मोटिवेटेड आहे असं माझं मत आहे. GR बघितलं का तुम्ही? GR बघितलंय. काय वाटतं? GR वरून असं वाटतं की GR हा बेकायदा GR आहे. मला GR एवढा सुमार दर्जाच्या व्यक्तीने लिहिलाय, कारण मला थोडंफार कळतं, मी खूप तज्ज्ञ आहे असा माझा दावा नाही, पण GRला प्रस्तावना 2 पानाची आहे आणि GR 4 वळीचा आहे, 4, 5 किंवा 6 वळीचा आहे. आणि त्या प्रस्तावनेमध्ये मराठवाड्याचा इतिहास सांगितला आहे, मराठवाड्यातल्या अनेक घराण्यांची नावं घेतलेली आहेत आणि थोरवी गायलेली आहे त्या GRमध्ये. काय रिलेव्हंट आहे मला माहिती नाही, पण दुसऱ्या बाजूला असं म्हटलंय, प्रस्तावनेची शेवटची ओळ अशी आहे, उद्देश स्पष्ट केला शासनानं की मराठा समाजाला सर्टिफिकेट मिळण्यासाठी सुलभ प्रक्रिया करण्यासाठी आम्ही खालील GR काढत आहोत. म्हणजे मराठा समाजाला सर्टिफिकेट मिळवून तुम्ही ओबीसीमध्ये टाकता असं तुम्ही GR मध्ये म्हणताय. GR मधल्या प्रत्येक कॉमा, स्लॅश, टिंब, रस्म, दीर्घला सुद्धा मिनिंग असतं. कारण एका कॉम्यामुळं अथवा एका डॅशमुळं अनेक कम्युनिटींची प्रतीक्षा 50-50 वर्षांचा लढा द्यावा लागलाय त्यांना. तर हा जो GR काढलाय, या GR मध्ये त्यांनी असं सरळ म्हटलंय, गावातील, नातेसंबंधातील आणि कुळातील या शब्दांचा काय डेफिनेशन आहे हे शासनानं आम्हाला एकदा सांगितलं पाहिजे. गावातील, समजा गावातील एका कुळाकडं, एखाद्या व्यक्तीकडं कुणब्याचं सर्टिफिकेट आहे, तर त्यानं साधं ॲफिडेव्हिट द्यायचं आहे आणि ते ॲफिडेव्हिट दिलं, ते कुणाला देऊ शकतो तर गावातील, कुळातील, नातेसंबंधातील. आता गावात काय फक्त एकच जात राहते का? गावात दलित राहतात, गावात मुस्लिम राहतात, गावात ब्राह्मण राहतात, गावात जैन राहतात, गावात मारवाडी राहतात. मग तो जर गावातली व्यक्ती आहे म्हणून जर तो ॲफिडेव्हिट घेऊन गेला तर या GRचा अर्थ काय होतो? तो गावातील असेल, तो कुठल्याही जातीतील असेल, तर त्याला द्यायचं सर्टिफिकेट. जर तो कुळातील असेल, आता कुळाची व्याख्या काय? जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत कुळ, मौर्य कुळ सगळेच सांगतात आम्ही मौर्य कुळातले आहोत म्हणून. बिहारमधला नंद कुळ असो किंवा महाराष्ट्रातले मोरे असो, हे मौर्य कुळाचा वारसा सांगतात. मग आता त्याचं काय करायचं? नातेसंबंधातील नातेसंबंध, मग लग्नानंतरचे नाते का, मग आत्याकडचे नाते का, मग वडिलांकडचं नातं धरायचं का, आईकडचं नातं धरायचं? तुमचं म्हणणं स्पष्टता नाहीये त्याच्यामध्ये? स्पष्टता तर नाहीच, पण संविधानात्मक आरक्षण किंवा रिझर्वेशनची पॉलिसी आहे ना, पॉलिसीच्या धोरणांनाच मुळात
या जी आरमुळे हरताळ फासलेला आहे. आता एक मुद्दा जो आहे ना, म्हणजे तुमची एक वेगळी भूमिका आहे, पण मराठा समाजातल्या सुद्धा म्हणजे त्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्यांची सुद्धा आणि त्या समाजातले आहेत मात्र कायद्यामध्ये ज्यांना चांगलं ज्ञान आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा जी-आर फारसा उपयोगाचाच नाही. हा जी आर रद्दीच्या रद्दीच्या भावात सुद्धा या जी आरला कोण घेणार नाही. त्या जी आरमध्येच एवढं कॉन्ट्राडिक्ट आहे. एका एका शब्दावरती त्याच्यावरती खल होऊ शकतात. मुळात मराठा समाजाच्या सर्टिफिकेटसाठी आम्ही असा असा शासन आदेश काढत आहोत हे म्हणणंच कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. अनेक स्टेट बॅकवर्ड कमिशनचा निर्णयाचा अनादर करणार आहे. सेंट्रल बॅकवर्ड कमिशनच्या निर्णयाचा अनादर करणार आहे. अनेक हायकोर्टच्या जजमेंटचं अनादर करणार आहे. त्यामुळं हा जी आर चॅलेंज होईल, तो टिकेल, नाही टिकेल, काय होईल ते होईल. पण तोपर्यंत या जी आर या कागदान्वये या महाराष्ट्रामध्ये लाखो सर्टिफिकेट काढली जातील. कारण इथल्या व्यवस्थेवरती प्रभाव आमच्या मराठा बांधवांचा आहे. मग गावातला ग्राम पातळीवरचे अधिकारी त्याला व्हॅलिड करणार आहेत. पण आता परत मुद्दा हा आहे ना की यापूर्वी सुद्धा म्हणजे अनेक मराठे हे कुणबी करून येतच होते की ओबीसी मध्ये. आलेतच, आता आलेलेच आहेत. यापूर्वीच तसा आले हो, म्हणजे. तसाही मिनिंग उरलेलाच नाही. पण जेवढे काही उरले होते ते सरसकटात आतमध्ये येत आहेत. आणि ज्या गोष्टीसाठी हे रिझर्वेशन दिलं गेलं, ज्यांच्यापासून या लोकांना आजपर्यंत निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही, त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हा मंडल आयोग देशभरामध्ये लागू झाला. तो हेतूच संपलाय ना. कारण घरामध्ये 4 भाऊ असले, एक भाऊ जर हँडिकॅप्ड असेल, बाकीचे 3 सक्षम असतील, समान असतील तर त्यांचे समान हिस्से होतील. पण एक हँडिकॅप्ड असेल तर त्याचे आईवडील काय म्हणतात की हा थोडासा हँडिकॅप्ड आहे, याला आपण थोडीशी स्पेशल तरतूद करू. 3 मजल्याची बिल्डिंग असेल तर त्याला खालचा मजला दिला जातो. किंवा 4 एकर जमीन असेल किंवा 5 एकर जमीन असेल तर त्याच्याकडे थोडं झुकतं माप असतं. 2 गायी त्याला जास्त दिल्या जातात किंवा 2 काही उपजीविका करणारी साधनं त्याला जास्तीची दिली जातात आणि त्याच्याबद्दल सहानुभूती असते. संविधानाचं तत्व हेच आहे ना, की हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये ज्या ज्या लोकांना, ज्या कारूंना, नारूंना, बलुत्यांना, आलुत्यांना, आता मी SC ST बद्दल बोलत नाही, तो अजून खूप मोठा विषय आहे. तर गावगाड्यातल्या बलुत्यांना, आलुत्यांना रिझर्वेशन देण्यामागं मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यामागं धोरण हे आहे की त्यांच्या व्यवसायामध्ये ही लोक आजपर्यंत काम करत आलेले आहेत, योगदान देत आलेले आहेत. त्यांचं सुद्धा प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये, लोकल बॉडीजमध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये उमटलं पाहिजे. हा संविधानाचा अर्थ आहे. आणि इथं सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह केल्याशिवाय मराठा समाजाला रिझर्वेशन देता येणार नाही. ही अनेक आयोगांची, अनेक जजमेंटची जो जजमेंट असतं सुप्रीम कोर्टात ते केस लॉ असतं. जयश्री पाटील केसमध्ये 750 पानाचं जजमेंट, अर्लियर जजमेंट. मी जजमेंट तर तुम्हाला 5-10 वर्षापूर्वीची 5-6 जजमेंट दाखवू शकतो. पण अर्लियर जजमेंट जयश्री पाटलांचं गायकवाड आयोगाच्या अपोजमधलं, त्या जजमेंटमध्ये 650 पानाचं जजमेंट दिलं. त्या जजमेंटमध्ये भरपूर काही लिहिलं आहे सर्वोच्च न्यायालयानं. पण हे सगळं त्याच्याकडे कानाडोळा करून कशासाठी होतं हे सगळं? राजकारण. कोण करतं? माझं सगळेच करतात, विरोधी पक्ष करतात, सत्ताधारी करतात, सगळ्या पक्षाची लोक करतात. आज सगळेजण मनोज जरांगेला पाठिंबा द्यायला आले किंवा मनोज जरांगेची खप्पा मर्जी आपल्यावर नको, कारण आपल्या पक्षाला त्याचे थ्रेड्स पोचतील, आपण पराभूत होऊ, आपल्या विरोधामध्ये मराठा समाज जाईल. 10% मतांची त्यांना एवढी काळजी आहे. पण महाराष्ट्रातला 50 ते 60% क्वांटम करून असलेला ओबीसी त्यांच्या मताची मात्र कुणालाही काळजी नाही. का बरं काळजी नसेल? कारण तो संघटित नाही, त्याच्या जातीच्या संघटना आहेत. परत ती लोक ओबीसी म्हणून एकत्र येत नाहीत. आणि ओबीसी म्हणून एकत्र आले तर हे काय, यांची काय टाप आहे? एवढे आमदार निवडून आणायची, एवढे कारखाने ताब्यात घ्यायची, एवढं कोऑपरेटिव्ह सेक्टर ताब्यात घ्यायची, रिपीट अगेन अँड अगेन सत्तेमध्ये बसणारी मंडळी ती. म्हणून सर्वोच्च न्यायालयाला हे अमान्य आहे सगळं. अजून एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतो की सर्वोच्च न्यायालय, स्टेट बॅकवर्ड कमिशन, सेंट्रल बॅकवर्ड कमिशन सांगून त्याचा 4था झालाय. फार अनेक मुलाखतीमधून मी बोललोय. EWS, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, घटना दुरुस्ती करून नरेंद्र मोदी साहेबांनी आर्थिक गरिबांना रिझर्वेशन दिलं. त्या रिझर्वेशनच्या उद्देशिकेमध्ये जे काही लिहिलं गेलं ना, त्याची उत्तरं सगळी जरांगे पाटलांना त्या घटना दुरुस्ती अन्वये आलेल्या EWS आरक्षणाच्या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांना SC मध्ये जाऊ शकत नाहीत, ST मध्ये जाऊ शकत नाहीत, OBC मध्ये जाऊ शकत नाहीत, पण गरीब आहेत, पण जमिनीच्या तुकडीकरणामुळं त्यांच्यावरती हलाखीचे जीवन आलेले आहेत. सोशल बॅकवर्डनेसचं बोलत नाही मी,
आर्थिक बोलतोय मी फक्त. त्यांच्या मुलाबाळांना लेकरांना ॲडमिशन मिळत नाही, त्यांच्यासाठी EWS आणले. ह्याच्याकडेही शासन दुर्लक्ष करत आहे. याच्याकडेही विरोधी पक्षनेते, वेगवेगळ्या पक्षाचे नेते दुर्लक्ष करत आहेत. मुळात अशा सगळ्या तरतुदी असताना सुद्धा ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणणं आणि त्याला पाठिंबा देणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं. आता तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीने म्हणजे तरतुदी असताना सुद्धा ओबीसी आरक्षणाचा हट्ट धरणं आणि त्यामधनच हवंय असं म्हणणं, तर हे आरक्षण संपवणं. दुसरीकडे विखे पाटील असू दे किंवा इतर नेते असू दे, हे असं म्हणतात की आम्ही ओबीसीचं आरक्षण तसंच ठेवणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही कमी होणार नाही किंवा त्याला धक्का लागणार नाही. इज इट पॉसिबल? नाही. आता मला एक सांगा, एका रूम मध्ये आपण एक रूम घेतली, आपण बोर्डिंगची रूम घेतली, 1 दिवसाचा आपल्याला स्टे करायचा आहे. त्या रूम मध्ये त्याची कॅपॅसिटी रूमची किती आहे? 10. आणि पुन्हा अजून 10 माणसं तुम्ही त्या रूम मध्ये टाकताय, काय होईल? गर्दी होईल. गर्दी होईल. आणि बरं, ते समसमान असतील तर ठीक आहे, गर्दी असेल तर ते एकमेकाशी फाईट करून ते अकोमोडेट करतील त्या रूम मध्ये. पण त्यामध्ये सोशली हँडिकॅप्ड असतील तर ती माणसं त्या आलेल्या तगड्या 10 जणांबरोबर कशी फाईट करतील? की ज्या सोशली हँडिकॅप्ड लोकांसाठी तो कटघरा बनवलेला आहे, त्यातला कोण अंध असू शकतो, कोण पायानं अपंग असू शकतो, कोण फिजिकली किंवा बहिरा असू शकतो, त्याच्यासाठी ती रूम अकोमोडेट केली ना. त्याच्यामध्ये तगडे 10 जण आले तर त्या ज्यांना हवं आहे, जो न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभा आहे, त्याला ते मिळेल का? तुमचं असं म्हणणं की ओबीसी म्हणजे मराठ्यांशी किंवा त्या वर्गामध्ये फाईट करू शकत नाही त्यांच्यात. बघा, मला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. शिक्षण आणि नोकऱ्यांच्या पॉईंटमधलं ते तर सगळ्या नागर वस्तीतल्या लोकांना कळेलच. एखाद्या लोहारानं गावातला पॅनल लावलाय आणि तो सरपंच म्हणून त्यानं गावावरती कब्जा मिळवलाय किंवा त्याचा होल्ड आहे त्या गावावरती, असं उदाहरण असू शकेल का महाराष्ट्रामध्ये? सुतार नाही, फार एखादा घिसाडी, एखादा गुरव, एखादा नाभिकानं झडपी निवडणूक लढली आणि तो निवडून आलाय, असं उदाहरण असेल. बरं, तो त्यानं तसा प्रयत्न केला तर तो या मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये टिकेल का? स्वबळावर ना, स्वबळावर. पाणी घेऊया इकडे त्यानं पॅनल करायचा प्रयत्न एक असा जातीचा आहे. जरांगेंचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जो मराठा समाज दिसतोय की जो आर्थिकदृष्ट्या प्रगत आहे, शैक्षणिकदृष्ट्या, तर तो खूप कमी आहे, आणि उरलेला जो समाज आहे जो मराठवाड्यातला आहे, पश्चिम महाराष्ट्रातला आहे, तर तो आजही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या कमी आहे. आर्थिक विषय असा येतो की आर्थिक कारण, त्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत ना. पब्लिक रिलेव्हन्स आहे, पब्लिक असिस्टन्स आहे, सोशल वेलफेअर आहे, शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. फक्त आरक्षण दिले आणि त्यांच्याकडून बजेटच अख्खं वळती केले असं नाही ना. जबाबदारीने सांगतो, महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनांसाठी 60% ओबीसींच्या, भटके विमुक्तांच्या, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र 1% पलीकडं, 100%पैकी 1% पुढं बजेटरी तरतूद आजपर्यंत करू शकलेला नाही, त्यांनी कधी केलेला नाही. त्यांची काय उन्नती झाली असेल? मग इथलं कोऑपरेटिव्ह सेक्टर, दुधाच्या चिलिंग प्लांटपासून, गाईच्या गोट्यापासून ते जमिनीतल्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सपर्यंत आज मराठा बांधवांकडं वाटणी होऊन का होईना 2 एकर का होईना जमीन आहे, पण भटक्या विमुक्ताकडं जमिनीवरती पाल टाकून, संख्या कमी असेल, मी म्हणत नाही, गावाच्या गाव आहेत त्यांची संख्या कमी आहे, पण त्याला सोशल जस्टिस आजही इथल्या लोकशाहीनं अमृतकाल साजरा करताना सुद्धा दिलेला नाही. त्यांना स्वच्छतागृह नाहीत. शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण 5वी 6वी 7वी नंतर जी प्रचंड मोठ्या प्रमाणात गळती होते, म्हणजे त्यांचं शिक्षण स्टॉप होतं, त्या भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, त्या बलुत्या आलुत्यामधली लोक आहेत, कारू नारूमधले लोक आहेत. ही फॅक्ट इथल्या लोकांना मान्यच करावी लागेल. आजही नाभिकाला 2 लाख रुपयाचा एखादा शासन GR निघाला आणि त्यांना काहीतरी आर्थिक मदत झाली. नाभिकाची दुकानं आहेत की नाही, ते त्यांचा दर ठरवताना त्यांची ऑर्गनायझेशन डिक्लेअर करते की नाही. मग अशी काही दुकानं असतील महाराष्ट्रामध्ये 10,000, 15,000, 50,000, त्या 50,000 लोकांना 1.5 लाख रुपयाचं आपण सानुग्रह अनुदान द्यायचं. कोरोनाचा कालावधी आलेला होता, प्रचंड जवळजवळ 14-15 लोकांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रात, तर त्या लोकांना आपण 1.5 लाख रुपयाचं अनुदान शासनाने डिक्लेअर करायचं. असं काही कधी कुठं ऐकलं का तुम्ही? तर हे होत नाही.
त्याला सोशल जस्टिसची आवश्यकता आहे. मी तुम्हाला नाभिकाचं सांगितलं, सेम परिस्थिती. हे म्हणजे बऱ्याच व्यवसाय किंवा बऱ्याच जाती जमातींबाबत आपण असं म्हणू शकतो अर्थातच. पण आता परत एकदा तोच मुद्दा, लक्ष्मण हाके बोलतायत, पुढे येऊन बोलतायत, त्याबद्दलची हिंमत दाखवली आणि किंमतही काही प्रमाणामध्ये मोजावी लागली. पण परत सेम की भुजबळ आहेत, इतर अनेक नेते आहेत, म्हणजे मी काही फक्त ओबीसी नेते आहेत, ते कोणीच का नाही बोलत? नाही, ते पक्षांच्या अजेंड्यावर काम करतात. हम्म. पक्षाची वक्रदृष्टी त्यांना परवडणारीही नसते. पण मी त्यांना हेही सांगेन जबाबदारीनं की ते ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढले ते पुन्हा मराठी आहेत. यांचं ओबीसी पण असणं हे त्यांना निवडणूक जिंकताना ओबीसीनी त्या मोठ्या ताकदीनं त्यांच्या मागे उभं राहणं हे ते कुठंतरी विसरत आहेत. कुठल्याही ओबीसी आमदाराचं, कुठल्याही ओबीसीच्या मंत्र्याचा मतदारसंघ सांगा, त्यांना फक्त आणि फक्त ओबीसीने निवडून दिलंय. तरीही ते ओबीसीची बाजू घेत असं कसं? मतदान तर सगळेच करतात. नाही. मला माहिती आहे, आम्ही सांगतो ना, मतदान तर सगळेच करतात. हा मग. गुप्त मतदान पद्धती आहे. पण आम्हाला माहिती आहे ना, आता इथं गुप्त मतदान पद्धती जरी असली तर बूथवरती कोणाला लीड मिळाला हे तर कळतं ना. काय म्हणतो मी लक्षात येते का? त्यामुळं संघर्ष माहिती आहे ना, ओबीसीच्या माणसाला कोण मतं देतं आम्हाला माहिती आहे ना. तुमचं म्हणे मराठी देतच नाहीत. आणि लिहून देतो ना मी. गावं वाड्या वस्त्या भाजपकडे अनेक संशोधन करणाऱ्या, सर्वे करणाऱ्या एजन्सी आहेत. भाजपला कुणी मतदान दिलं हे एकदा भाजपने ह्या एजन्सीचं एकदा परत सर्वे करावा. आमच्या वाड्या वस्त्या तांड्या ओबीसीची माणसं आम्ही भाजपचा ऑप्शन निवडलाय सगळ्या लोकांना आणि जाहीर निवडलाय. फॅक्टपासून तुम्ही किती दूर पळणार. पण तरीही जर देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल की अजितदादा माझ्याबरोबर पाहिजेत आणि एकनाथ शिंदे माझ्याबरोबर पाहिजेत आणि अजितदादांना बरोबर घेतल्याशिवाय आपल्याला चालू शकत नाही, परत त्यांना अर्थमंत्रीपद देत असतील आणि परत अजितदादा ओबीसींची पिळवणूक करत असतील, तर मग आता आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. मला हे सांगा, आपण मग आता बोललो की ओबीसीचे नेते तर बोलत नाहीत, ते आर्थिक ते त्यांच्या राजकीय फायद्यासाठी बोलत नाहीत असं तुमचं एक म्हणणं आहे. नाही, राजकीय फायद्यासाठी म्हणा किंवा ज्यावेळी माणूस नियुक्त होतो त्यावेळी त्याच्यावर जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेच्या दायित्वाची, आमदार असेल मंत्री असेल आणि मग पुन्हा बाय डिफॉल्ट त्याच्या मतदारसंघातल्या 2-3-3.5 लाख मतदारांची. मग तिथं त्यांनी एका कुठल्या समाजाची बाजू घेणं आणि दुसऱ्या समाजावर त्याचा परिणाम करणं हे चुकीचं आहे. ही जबाबदारी ज्या पद्धतीनं ओबीसीच्या नेत्यांनी दाखवली तीच जबाबदारी जरांगे पाटलांच्या स्टेजवर जाऊन पाठिंबा देणाऱ्या, बेकायदा मागणीला सपोर्ट करणाऱ्या, रसद पुरवणाऱ्या, मग शरद पवारांचे आमदार असोत, खासदार असोत, की अजितदादा पवारांचे आमदार असोत, की उद्धवसाहेब ठाकरेंचे आमदार असोत, की एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार असोत, ह्या लोकांनी सपोर्ट केला जरांगेला, बेकायदा मागणीला सपोर्ट केला. त्याचं प्रत्यंतर असं आलं की बेकायदा GR निघाला, अगतिक झालं शासन. ज्यावेळी आमदार खासदार एखाद्या आंदोलकाच्या पाठीमागे उभारतात, त्याला रसद पुरवतात, माणसं गाड्या भरून जर मुंबईला पाठवत असतील, आता आमच्यासारख्या माझ्यासारख्या माणसानं उद्या म्हटलं चला आपल्याला ओबीसीचं आरक्षण वाचवायचं, चलो मुंबई, माझ्या मागं जर ही अशी रसद नसेल तर मी कसं ते माझा इन्फ्लुएन्स इथल्या सरकारवर टाकू शकतो. मग संविधान इथल्या व्यवस्थेतल्या मायक्रो घटकाच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची भाषा बोलतं, कायद्यात तरतूद करतं. मग जर महाराष्ट्राचा लोकनियुक्त मुख्यमंत्री जर ओबीसीचं आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरत असेल, कुठल्या झुंडीसमोर आगतिक होत असेल, बळी जात असेल, तर मला वाटतं हे संविधानाचे विरोधी आहे. तुम्हाला काय वाटतं फडणवीस अगतिक झाली? प्रश्नच नाही. हा GR ओबीसीच्या आरक्षणाची मृत्यू घंटा आहे. संपलंय आता, ओबीसीचं आरक्षण संपलंय. आणि आम्हाला GR कळत नाही जर कोण म्हणत असेल त्यांनी कधीही आमच्या समोर, मग ते विखे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत, आम्ही आमने सामने बसायला तयार आहे आणि प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक कॉम्याचा, प्रत्येक वाक्याचा आपण खल करू, त्याचा लिगल ॲस्पेक्ट तपासू, त्याचं वेगवेगळ्या आयोगांची केस लॉ तपासू. आमची तयारी आहे ना. आणि मला वाटतंय मग आता ओबीसीनी कोर्टात जायचं आणि त्या GRला स्टे द्यायचा. मग प्रत्येक गोष्ट आम्हाला कोर्टामध्ये जाऊनच करावी लागणार आहे का? शासन आमच्या हिताचं संरक्षण करणार नाही का? देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला प्रत्येक वेळी कोर्टातूनच लढून घ्यावं लागणार आहे. तुम्ही काय कामाचे आहे मग? आम्ही सगळ्याच गोष्टी कोर्टातून करतो ना. म्हणजे तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणार नाही? काय चाललंय? प्रत्येक गोष्ट कोर्टात. मला वाटतंय ओबीसींचं इथं कोण नाही, ओबीसीच्या बाजूनं कोणीही बोलत नाही.
ओबीसीनी आता जागं व्हावं, ओबीसीनी एकत्र यावं आणि ओबीसीनी जाती जातीत बांधण्यापेक्षा म्हणजे कास्टची लढाई लढण्यापेक्षा क्लासची लढाई लढावी. तुमच्यावरती ही वेळ येणार नाही ही मी जबाबदारीने सांगतो. फडणवीसांचं नाव घेतलं. रोहित पवार आज सकाळी म्हटले की फडणवीस तुम्हाला आमदार करणार आहे. रोहित पवार काहीही म्हणतात. रोहित पवारांना असं वाटतं की आमच्या कुटुंबातलीच माणसं आमदार खासदार झाली पाहिजे. एखाद्या मेंढपाळाचं पोरग रोहित पवारांना माझा विचार नाही. आम्ही पवारांवर टीका करतो म्हणून आम्हाला कायम आमच्यावरती टीका होते. शरदचंद्रजी पवारांनी 1-2 अपवाद केले नाही असं नाही त्यांच्या उमेदीच्या काळात. लक्ष्मण मानेंना एका भटक्याच्या व्यक्तिमत्वाला त्यांनी आमदार केलं हे मान्य आहे. पण ज्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडायला हव्या होत्या त्या घडू शकलेल्या नाहीत. मी जबाबदारीने सांगतो, महाराष्ट्राच्या विधानसभेत अथवा विधान परिषदेमध्ये एकही नाभिक आमदार म्हणून गेला नाही. एकही सुतार, लोहार, कुंभार आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला नाही. एकही परीट. कोणी एखादा गेला असेल इतिहासामध्ये तर तो त्याच्या पक्षाच्या झेंड्यावर गेला असेल तर माहीत नाही मला, कारण क्वांटम खूप मोठं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे बलुत्या आलुत्याची भाषा बोलणारा, ओबीसीची भाषा बोलणारा एकही वडार, एकही बेरड रामोशी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला नाही गेला. मग ओबीसीची भाषा बोलणारा चळवळीतला एखादा मेंढपाळाचा पोरगा ते म्हणतायत, आरोप करतायत त्या पद्धतीने जर महाराष्ट्राच्या विधानसभेत जात असेल तर रोहित पवारांना अडचण काय आहे? पण ऑफर आहे का अशी काय? अरे ऑफर काय सोडावं. मी मेंढपाळाचा पोरगा, मी रस्त्यावरची लढाई लढतोय, विरोधकांना बोलतोय, पवारांना बोलतोय, अजितदादांना बोलतोय. आता अजितदादा पवार मला देऊ देतील का आमदारकी? ज्या अजितदादा पवारांनी रोहित पवारांच्या विरोधामध्ये राम शिंदे सारख्या माणसाला मदत केली नाही, तुला मदत केली, ते अजितदादा पवार मला कसे आमदार होऊ देतील? फडणवीसांना सांगतील ना, हा जास्त बोलतोय, ह्याला कशाला देताय तुम्ही? त्यामुळे रोहित पवारांनी तो प्रश्न अजितदादा पवारांना पण विचारला पाहिजे की लक्ष्मण हाकेला जर देवेंद्र फडणवीस आमदार करत असतील तर तुम्ही पाठिंबा देणार का? कारण जरांगे पाटील ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची आयमाय काढत होते त्यावेळी अजितदादा पवार मूग गिळून गप्प बसले होते. हे खूप मेटाफिजिक्स वेगळं आहे. हे मेटाफिजिक्स पवार फॅमिलीनी तिकडं मंडल यात्रा काढली पवारांच्या पक्षानं. त्याच वेळी मंडल आयोग काय सांगतो की सोशल जस्टिस, बरोबर. पण पवार फॅमिली सांगते की घरामध्ये पदं वाटून घ्या, सत्तेमध्ये आलटून पालटून बसा. आता अजितदादा पवारांना तिकडं पाठवलंय म्हणजे त्यांची एकी नाही असं म्हणायचं का तुम्हाला? पवार फॅमिली एक आहे. पवार फॅमिली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे व्यावसायिक वागते, व्यावसायिक राजकारण करते. पवार फॅमिलीला शरदचंद्रजी पवारांना या महाराष्ट्राच्या 18 पगड जातीचं अंतकरण समजलं असतं, त्यांना निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं त्यांनी. पण अंतकरण समजलं असतं, एकदा तरी का होईना, 6 महिन्यासाठी का होईना शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते. पण महाराष्ट्रातल्या गावगाड्याचा तळतळाट, महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं शोषण, एकट्याच्या कुटुंबामध्ये 5-25 कारखाने ताब्यामध्ये ठेवणं, महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या अशा 300-400 संस्थांचं अध्यक्षपद फॅमिलीकडे ठेवणं, डायरेक्टरशिप पवार फॅमिलीकडे ठेवणं, हे कशाचं लक्षण आहे? कुठल्या मंडल आयोगाची यात्रा काढताय तुम्ही? स्वतःच्या कुटुंबाकडे 300-400 संस्थांचं अध्यक्षपद किंवा डायरेक्टरशिप ठेवणं हे कशाचं लक्षण आहे? ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नाही. त्यामुळे या रोहित पवारांना आमच्यावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. जरांगे कसे वाटतात? जर व्यक्तिशः नाही म्हणत, पण आपण मगाशी पण तुम्ही बोलताना म्हणाल की त्यांना जर खरंच मदत हवी किंवा आरक्षण हवं त्यांनी EWS मधनं पण घेतलं असतं की त्यांनी, तुम्ही म्हणताय तसं की ते ओबीसीच्याच कोट्यातून हट्ट करतायत. जरांगे कसे वाटतात? त्यांचं बोलणं, त्यांचं आंदोलन, एकूण माणूस म्हणून त्यांचे अपिअरन्स. मराठा समाजाचं दुर्दैव की ज्याला संविधान, ज्याला प्रत्येक माणसाच्या हक्क अधिकाराबद्दल संविधानात काय म्हणलं याचं माहिती असणारे मराठा समाजात अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत, पण कोणीही बोलायला तयार नाहीत. आपल्याला जे बोलता येत नाही ते जरांगे नावाच्या माणसाच्या तोंडातून ते वधवून घेत आहेत. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जरांगे असतील प्रामाणिक, शिक्षण कमी आहे, त्या पद्धतीने ते बोलत असतील, त्याबद्दल त्यांच्या त्या गोष्टीवरती आम्ही जास्त त्यांच्याकडून अपेक्षा नाही करत. पण जरांगेंच्या मागणीनुसार महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण मात्र उद्ध्वस्त झालंय, हे मात्र आम्ही जबाबदारीने सांगतो. जरांगेंचा व्यक्ती म्हणून वापर होतो इथल्या राजकारणासाठी? बाहुला म्हणून वापर होतो, व्यक्ती म्हणून पण नाही. मनोज जरांगेंना बाहुला बनवला गेलाय.
कोणी केलं? सगळ्यांनी. शरद पवारांनी केला आहे, उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंचे खासदार बंडू जाधव बिधव जाऊन स्टेजवर बसतात, पाठिंबा देतात, बोलतात. अंबादास दानवे जातात. मी मराठा म्हणून इथं पहिल्यांदा आलो आहे. तेच विरोधी पक्षनेते, तेच आमदार, तेच वरिष्ठ सभागृहातला व्यक्ती. म्हणजे तुम्हाला व्यक्त होताना सुद्धा तुम्हाला हे भान राहत नाही की महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. तशी आपण शपथ घेतली आमदारकीची अथवा विरोधी पक्षनेत्याची किंवा मंत्रिपदाची. याचं भान नाही या लोकांना. जात वर्चस्वाची भावना या महाराष्ट्रामध्ये प्रगल्भ होते आणि तीव्र होते, हे दुर्दैव. पण या सगळ्यामधनं आपण थोडंसं मुलाखतीच्या शेवटाकडे जाऊया, पण काही 2-4 प्रश्न राहिलेत त्यापैकी. या सगळ्यामधनं कुठेतरी महाराष्ट्रामध्ये इतकी वर्ष जे काही सामाजिक सगळं वातावरण चांगलं होतं सुदैवाने, ते आता कुठेतरी ही अढी पडत चाललेली आहे. विशेषतः गावगाड्यामध्ये ना शेजारी शेजारी घरं आहेत लोकांची लागून. प्रचंड प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. एकमेकाच्या दुकानात, हॉटेलमध्ये सुद्धा जायची लोक बंद झालेली आहेत. एवढं कुणी तुम्ही बघा, चला माझ्याबरोबर, मी दाखवतो तुम्हाला. हा गमजा आहे ना, गमजा वापरणारा शेतकरी वर्गाचा सुद्धा रंग बदलला आहे आता. कुणाच्या गळ्यात कुठल्या रंगाचा गमजा याच्यावरून माणूस त्याच्याकडे शंकेनं बघायला लागलाय. बरं. हे मी वास्तव सांगतोय. मला म्हणजे अतिशयोक्त जराही एक शब्दही सांगणार नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात. त्यामुळे नक्की आपण कुणीकडे चाललो आहोत? हाच का फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, असा प्रश्न विचारायची वेळ आली आता. साहित्यिक, विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, माजी न्यायमूर्ती कुणीही पुढे येऊन बोलायला तयार नाही, खुलून बोलायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं की ह्यांचा रोष आपण पत्करला तर आपलं करिअर बर्बाद होईल, आपला पक्ष बर्बाद तुम्ही होईल. अशा लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला? खूप लोकांना, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून खूप लोकांना आव्हान केले ना. हे जे पुस्तक आहे माझ्याकडं, ह्या पुस्तकाची प्रस्तावना ज्या व्यक्तीनं लिहिली, काय नाव आहे पुस्तकाचं? मराठा ओबीसीकरण. हां. याच्यामध्ये अनेक आयोगांची जजमेंट आणि एक्झर्शन्स आहेत यामध्ये. अच्छा. हां. तर याची प्रस्तावना लिहिली न्यायमूर्ती PB सावंत यांनी. ओके. आणि हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. हं. यांची जर प्रस्तावना वाचली तर माझ्या ह्या सगळ्या आमदार, खासदार, मंत्री, मराठा रूलर, ह्या लोकांना, आणि लिहिणारा कोण आहे? स्वतः न्यायमूर्ती आहेत, न्यायमूर्ती आहे PB सावंत साहेब आहे. याचा कधीतरी कधीतरी अभ्यास म्हणून रोहित पवार, सुप्रिया सुळे, उत्कृष्ट संसदपटू, कसा उत्कृष्ट संसदपटू कुठल्या कारणाने दिला मला माहिती नाही, कारण ज्यांना सोशल जस्टिस माहीत नाही, का आरक्षण दिलं गेलं आहे ओबीसींना, हे जर उत्कृष्ट संसदपटूला माहीत नसेल तर सेम दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींचं. ज्या घराण्याला आम्ही पिढ्यानपिढ्या आमच्या बापजाद्यांनी मतं दिली, ज्यांचं राजकारण आम्ही सांभाळलं, त्या माणसांचं, सुप्रिया सुळेंना त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही किती क्वांटम आहोत, आमचं संख्या किती आहे, आणि आम्ही कुणाला मतदान केलं ह्याचं एकदा ॲनालिसिस करा म्हणावं, स्वॉट ॲनालिसिस. आणि मग जरांगेनं जाऊन त्यांच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा द्या. जरांगेंना पाठिंबा देऊ शकता तुम्ही, त्यात वाद नाही. पण जरांगेंच्या ह्या GRमुळं, ह्या मागणीमुळं ओबीसीची झोपडी कशी उद्ध्वस्त झाली हे जर उत्कृष्ट संसदपटूला कळत नसेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पण भुजबळ असू दे किंवा इतर हे पण सत्तेतले नेते पण काही बोलत नाही. बोललं पाहिजे. भुजबळ बोलतायत. मग काय त्यांचा आवाज तेवढा दाबण्याचा प्रयत्न होतोय. ते अजितदादांनाच विचारलं पाहिजे तो खरा तर प्रश्न. परवा गेवराईला काय झालं मागच्या वेळेस तुम्ही? गेवराईला एकदा दगडफेक झाली. त्याच्या अगोदर काय झालं, मी एक स्टेटमेंट केलं होतं, असंच संविधानिक स्टेटमेंट होतं की आमदार म्हणून निवडून आलेल्या माणसानं असा पाठिंबा द्यावा का, आणि जर दिला असेल तर मग त्यांची ओबीसी बद्दल काय भूमिका आहे त्यांनी सांगावी. तर मी असा संविधानिक प्रश्न विचारला होता की तुम्ही जरांगे पाटलांचे भले मोठे बॅनर्स लावून त्यांना पाठिंबा देताय, त्यांना पत्रकार परिषदा देऊन त्यांना रसद पुरवताय, तर तुमच्या मतदारसंघामध्ये ओबीसीने तुम्हाला एवढं मतदान दिलंय, तर तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते तुम्ही सांगा. आणि जर तुम्ही उद्या आमच्या दारात मतं मागायला आला तर मग आम्ही बघून घेऊ. अशी भाषा बोलल्यानंतर मला 1.5 दिवस त्या पंडिताच्या माणसांकडून फोन, शिवीगाळ, तो येऊन दाखव, तुझा पायच काढतो, अशा पद्धतीचं त्यांनी 1.5 दिवस मला हरॅश केलं. अगदी आमच्या मॅडमनं सुद्धा कॉल आले. अरे बापरे. हां. मग त्यानंतर मी ठरवलं, मी नागपूरला गेलो होतो, विजय वडेट्टीवार साहेबांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं. एवढे कॉल आले मला की मी तिकडून आलो आणि मी डायरेक्ट गेवराईमध्ये गेलो. तर सकाळी 11 वाजल्यापासून एक साधारणपणे 2-2.5 हजार लोकांचा मॉब होता. तो दबा धरून बसला होता. मी पोस्ट टाकली की चला तुम्ही मला एवढा शिवाय देता तर मी गेवराईत येतोय,
माझा पुतळा काय जाळताय, तुम्ही मला हे करा. मी तिथं आलो तर त्या लोकांनी दगडफेक केली. हं. त्यानंतर तो विषय गेला, 2-4 दिवस, 4-5 दिवसाचा कालावधी गेला. तर काल परवा मला त्या बाग, पिंपळगाव आणि आदर नांदूरमध्ये मला लोकांनी बोलवलं होतं. काही कामांची उद्घाटनं केली. त्याच भागात. अहिल्यादेवी त्याच तालुक्यात अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कुदळ माझ्या हस्ते मारली त्यांनी. तिथं जात असताना तिथल्या लोकांचा आग्रह माझ्या लक्षात आला नाही. त्या बायपासवरून मला लोक आत घेऊन गेली. तो जो जनसमुदाय बघितला तो कम से कम 15,000 ते 20,000 लोक, कारण त्या चौकातले 4ही रस्ते पूर्णपणे भरलेले होते. मी काय पदरचं सांगत नाही, तुमच्या त्या मीडियाने ते कव्हर पण केलेलं आहे. ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. त्याच्यामध्ये कुठले आमदार, खासदार, कोणी काही कुठलाही माणूस नव्हता. त्याच्यामध्ये ही ओबीसी बांधवांची भावना होती आणि दिली घोषणाबाजी त्यांनी. हा प्रकार आहे. ओबीसींच्या मनामधली दहशत ही बाजूला करायची असेल तर आम्हाला धाडसानं पुढे आलं पाहिजे आणि हक्क अधिकाराची भाषा बोलली काळजी पाहिजे. नाही वाटत काय? कशाची जीवाची काळजी. हे बघा, जान हाती लिपिले ना, हे हिंदीमध्ये एक म्हण आहे. ज्यावेळी आपण मग बोलणार कोण? महात्मा ज्योतिराव फुलेवरती पण मारेकरी घातलेले आहेत ना, पण ते काही लिहायचे बोलायचे थांबलेले नाहीत. ते खूप मोठी माणसं आहेत. आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत. थांबणार नाही. प्रश्नच नाही. किती काही झालं, जीव गेला तरी चालेल. ओबीसी आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्ही तसोवरही मागं थांबणार नाही. जीव गेला तरी चालेल. पण त्याच वेळी आम्ही ज्या लोकांना आम्ही मतदान दिलं, ज्या लोकांना आम्ही राजकारणात मोठं केलं, ते राजकारणच करण्यासाठी आम्ही मग काशीरामांचा पण चलो सत्ता की ओर हा नारा आम्हाला द्यावा लागेल. ओबीसीना ऑर्गनाईज करावं लागेल. ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही शिवधनुष्य आहे. याची आम्हाला कल्पना आहे. 300-400 जाती आहेत. त्यांचे वेगवेगळे स्वरूप आहेत, आकार आहेत, उकार आहेत, रीतिरिवाज आहेत. ते सगळे एकत्र येणं हे खूप मुश्किलीचं काम आहे, जिकरीचं काम आहे. तरीही आम्हाला आमच्या संविधानावर विश्वास आहे की बाबासाहेबांनी कास्ट निर्माण केली नाही, क्लास निर्माण केला. तर क्लासची लढाई आम्हाला कास्टची लढाई न लढता क्लासची लढाई आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये लढू आणि आम्ही पोलराईट करू ओबीसी. 50% ओबीसी जर एकत्र आला तर मग कोण आमदार होतो, कोण खासदार होतो, कोणाची सत्ता येते हे आम्ही निश्चित बोलून दाखवू. मग येणाऱ्या निवडणुकांमध्ये असा काही विचार आहे की निश्चित OBC येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी आपलं उपद्रव मूल्य इथल्या सत्ताधारी पक्षांना, विरोधातल्या आमदारांना, खासदारांना दाखवून देईल. नाही ते झालंच, पण मागच्या जसं जरांगे म्हणत होते की मराठा आरक्षणासाठी मराठा उमेदवार जे आहेत ते म्हणजे आम्ही पॅनल टाईप किंवा आमचे काही पुरस्कृत उमेदवार असतील, तर तसा काही तुमचा विचार आहे का की थेट उतरायचं? कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही थेट उतरलेले असतो. बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे जे जे ओबीसीच्या ठिकाणी उभे राहतील त्यांना बायकॉट करणार आम्ही. ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं, ओबीसीनी फार तर SC STला मतदान करायचं. ही आमची टॅगलाईन असेल आणि हे धोरण घेऊन आम्ही, कारण निवडणुकीचीच भाषा जर इथल्या पक्षांना, आमदारांना, खासदारांना कळत असेल तर ते आम्ही बॅलेटमधून दाखवून देऊ. तर खरं तर फार मोठं स्टेटमेंट आहे तुमचं, विशेषतः म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एक नवीन रिफॉर्मेशन या सगळ्यामधनं होऊ शकतं. लक्ष्मण हाके आपल्यासोबत होते आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली. तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल? पूर्ण मुलाखत बघा, विचार करा आणि कमेंटमध्ये व्यक्त व्हा. परत तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, तेही आपण हाके सरांना विचारू. मुलाखत बघितल्याबद्दल आभार.